नमस्कार. आपल्या सर्वांचं आउटलुक महाराष्ट्रामध्ये स्वागत. तर मित्रांनो, असंच पेपर चालत असताना एक पेपरमध्ये बातमी वाचली. थंड पाणी पिल्याने हार्ट अटॅक येऊन एका तरुणाचा मृत्यू. बातमी वाचत असताना असं लक्षात आलं की तो तरुण उन्हामधून पटकन घरी आला व अंगामधील उष्णता कमी करण्यासाठी त्याने थंड पाण्याने आंघोळ करायला गेला. थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी जेव्हा त्याने थंड शॉवरचे पाणी आपल्या अंगावरती घेतले तेव्हा तो धाडकन कोसळला आणि तिथेच जागी त्याचा मृत्यू झाला. जेव्हा हे डॉक्टरांशी बोलण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा एखादी थंड गोष्ट किंवा थंड पाणी आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व त्यामुळे रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहते आणि यामुळे पक्षघात किंवा अटॅकसारख्या गोष्टी येऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण पाहायला गेलं तर वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरण आज 40 ते 50 डिग्री सेल्सिअसमध्ये तापत आहे. उन्हाच्या झळा आणि रखरखतं ऊन हे इतक्या प्रमाणात आहे की घरातून बाहेर पडायलाही नको वाटतं. अगदी डोळ्यालाही या उन्हाच्या झळा सोसत नाहीत. तर मित्रांनो, अशा या धगधगत्या उन्हामध्ये जर आपल्याला शरीराची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल हेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तसं पाहायला गेलं तर आज मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि काही इतर देशांमध्ये उष्णतेची लाट लोक अनुभवत आहेत. आज तिथे 40 ते 50 डिग्रीपेक्षाही जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटतं. हीच अवस्था आपल्या भारतामध्ये येण्याची शक्यता हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला दर्शवलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला ह्या लाटेपासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे आपण जाणून घेऊयात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण घरातून बाहेरून घरी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे थंड पेय न घेता एक 10 ते 15 मिनटं शांत बसावं व शरीराला थंड होण्यास मदत करावी. त्यानंतर कोमट किंवा रेग्युलर पाणी घोटभर पिऊन शरीराला थंड होण्यास मदत करावी. त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बाहेरचे आर्टिफिशियल द्रव्य न पिता घरीच जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतात त्यांचा वापर करावा. उदाहरणार्थ जर आपण पाहायला गेलं तर आवळा आणि कोकम, लिंबू, मठ्ठा, ताक अशा प्रकारची घरगुती पेय ही आपल्याला उष्णतेसाठी जास्त जरुरी ठरतात. त्याचबरोबर घरगुती उपाय म्हणून 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा साखर व 1 चमचा ताक असे रोज पिले तरीही अंगातील उष्णता कमी होते. त्याचबरोबर आपल्याला इतर आणखीन काही करायचे असेल तर नियमित प्राणायाम करणं हेही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे उष्णतेचा त्रास आपल्याला कमी होतो. अनुलोम विलोम हे जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये करावं. याच्यामुळे शरीराचे तापमान जास्तीत जास्त स्थिर राहण्यास मदत होते. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्त वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये गारवा जास्तीत जास्त निर्माण होतो. उजव्याच कुशीवरती जास्त वेळ झोपलात तर डावी नाकपुडी जास्त वेळ चालू राहते आणि यामुळेही आपल्याला फायदाच होतो. हलकाच आहार उन्हाळ्यांमध्ये घेतला तर जास्तीत जास्त बरं होतं. पोट साफ राहतं आणि पित्तही वाढत नाही. माठातील थंड पाणी हे फ्रीजमधल्या बर्फाच्छादित पाण्यापेक्षा जास्त बरेच राहतं आणि पाणी कधीही चवीचवीने व घटाघटा न पिता चवीचवीने प्या. पेयामध्ये कोणत्याही प्रकारचा बर्फ वापरू नका, कारण बर्फाची वृत्ती गरम असते व त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचे विपरीत परिणाम होतात. सकाळी उठल्यानंतर लगेच 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. प्रत्येक काम सावकाश करत जा. जेवतेवेळी मध्ये 1 ते 2 घोट थंड पाणी प्यावे. उन्हातून आल्यानंतर गूळ पाणी पिल्यानेही आपल्याला
खूप बरे वाटते. त्याचबरोबर उन्हामध्ये बाहेर पडत असताना सोबत खडीसाखर ठेवावी व जेव्हा कधी आपल्याला तहान लागले असं वाटत असेल तर तेव्हा थोडी खडीसाखर तोंडामध्ये टाकावी. यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजची तर निर्मिती होतेच व आपल्याला वाटणारा थकवा हा कमी जाणवतो. दुपारच्या जेवणामध्ये पांढरा कांदाचा वापर व सॅलडचा वापर जास्त प्रमाणात करावा. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने तळपायांना चोळावे व बेंबीतही घालावे. तसेच देशी गाईचे तूपही नाकात घालावे. या सर्व आयुर्वेदिक उपायांनी सुद्धा उष्णता कमी होते. तर मित्रांनो, यासारखे खूप सारे लहान सहान उपाय करून आपण या उन्हापासून आपलं शरीराचं रक्षण करू शकतो. त्याचबरोबर उन्हामधून घरातून बाहेर पडत असताना कॅप, छत्री, गॉगल अशासारख्या काही गोष्टींचा वापर करत राहा, ज्याच्यामुळे बाहेरून जे काही उन्हाचा आपल्या अंगावरती होणारा परिणाम आहे तो कमीत कमी होईल. धन्यवाद. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या आउटलुक महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.